नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी आहे पूर्व विदर्भातून भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार खरं तर जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या पूर परिस्थितीमुळे विदर्भातल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं की काय अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते। जीईच्या परीक्षा खरं तर सध्या सुरू आहेत आणि या परीक्षेला अनेक विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत। ही बाब समोर आली त्यानंतर अनेकांनी कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली, पण कोर्टाने सुद्धा नकार दिलेला आहे परीक्षा पुढे ढकलण्यासाठी। जेई परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, तसंच नागपूर खंडपीठात या संदर्भातली याचिका दाखल केली। मात्र परीक्षा पुढे ढकलण्याच्या बद्दल कोर्टाने नकार दिला, त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचं नुकसान तर होणार नाही ना अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते। पण सरकारने आश्वासन दिलंय की कुणाचंही नुकसान होणार नाही। माझ्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे JEEच्या सेंटर नागपूरला असल्यामुळे मी परीक्षा कशी देऊ हे परिस्थिती निर्माण झाली आहे। मला खूप टेन्शन आहे। माझ्या घरामध्ये पाणी वगैरे गेलेलं आहे। त्यामुळे आम्ही नितेश भाऊकडे दाद मागवली, त्यांनी याचिका दाखल केली, त्यामुळे त्यांच्या याचिकेवर आम्ही समाधानी आहोत। की मागील 4 दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे किंवा महापुरामुळे ही परिस्थिती उद्भवली। अजूनही जवळपास 30-40 गावांचा संपर्क होत नाही किंवा संपर्क पूर्ण तुटलेला आहे आणि अनेक तालुक्यांशी संपर्क तुटलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मोबाईल डिस्चार्ज झाले अजिबात, कारण लाईट बंद करावी लागली महापुरामुळे, अतिवृष्टी महापूर आल्यामुळे, आणि आज त्यांचा संपर्क होत नाही, ते बाहेर पडू शकत नाही। मग मला असं वाटतं की तो निर्णय तर आज पुढे ढकलायचा विशेष नाही, पण मला असं वाटतं की शेकडो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू शकतील। कारण आम्ही जे प्रशासनाकडून आढावा घेत आहोत, प्रशासनालाही आम्ही सूचना केलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाही कॉल आला तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत कशी जाण्यासाठी मदत करता येईल ती मदत प्रशासनाने करावी। खरं तर पूर्व विदर्भातल्या गोंदिया, त्याचबरोबर गडचिरोली आणि चंद्रपूर, नागपूर या सगळ्या जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसलेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये मदत कार्य सध्या सुरू झालेलं आहे आणि या मदत कार्यामध्ये अनेक संस्था सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। पण याच दरम्यान आता राजकारण सुद्धा तापलेलं आहे। खरं तर या सगळ्या पुराला जबाबदार कोण यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले आहेत। सत्ताधारी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या सगळ्याला भाजपचं मध्य प्रदेशातलं सरकार जबाबदार आहे। कुठल्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता त्यांनी हे पाणी सोडलं, त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली असा दावा एका बाजूला एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। गडचिरोलीचे पालकमंत्री आज त्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, जाणून घेतली पूरची नेमकी परिस्थिती काय आहे आणि आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे की ही सगळी परिस्थिती जबाबदारी जी आहे ती मध्य प्रदेश सरकारची आहे, कारण मध्य प्रदेश सरकारनं कुठल्याही पूर्व कल्पना न देता अशा प्रकारे पाणी सोडलं गेलं। दरम्यान विरोधी पक्षाने मात्र स्पष्टपणे सांगितलेलं आहे की समन्वयाचा अभाव होता आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे। गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा हे तिन्ही जिल्हे पूर्णपणे अफेक्टेड झालेले आहेत। लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत जसं कोल्हापूरमध्ये अलमट्टी धरणाचं त्यावेळेस जसे दरवाजे उघडले असाच प्रकार संजय सरोवरच्या माध्यमातून झालेला आहे का हे देखील तपासून पाहावं लागेल। दरवाजे कधी उघडले गेले, थोडं तरी डोकं वापरून बोलले पाहिजेत विरोधकांनी। मध्य प्रदेशाने सर्व दरवाजे उघडत असताना महाराष्ट्राला सूचना केली नव्हती। यांचं सरकार तिकडे आहे, त्यांना सांगायला पाहिजे तुम्ही हे पाप केलंय म्हणून। महाराष्ट्रामध्ये पाणी सोडत असताना सूचना द्यायला पाहिजे होती, पण न देता अचानक दरवाजे सगळे मध्य प्रदेशातले धरणाचे उघडलेत आणि तो विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला। त्यानंतर तातडीनं गोशीखुर्द धरणाचे उघडले गेलेत। जर धरणाचे गोशीखुर्दचे दरवाजे पूर्णपणे उघडले गेले नसते 33 दरवाजे, तर पुन्हा त्याचा विपरीत परिणाम नागपूर जिल्ह्यावर झाला असता, भंडारा जिल्ह्यावर झाला असता आणि त्यामुळे उघडल्यामुळे खालचे जे गडचिरोली आणि चंद्रपूर आहेत या जिल्ह्यावर त्याचा परिणाम झाला, त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं। एकदा पाणी आल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यावेळेस अलमट्टी धरणाचा प्रश्न होता,
कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला, त्यावेळेस या लोकांनी काय केलं? मागच्या 3 दिवसापासनं मध्य प्रदेशमध्ये जी ढगफुटीसारखं पाऊस झाला, त्यामुळं तोतलाडो, चौराई, पेच सर्व धरणं ओव्हरफ्लो झाले आणि परिणाम असा झाला की पूर्व विदर्भातले नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा इथपर्यंत फटका बसला. 10,000च्या वर घरं उद्ध्वस्त झाली. 1,00,000 हेक्टर पिकाचं नुकसान झालं. यानंतर थेट आपण पुण्यात जातोय. दगडूशेठ हलवाई बाप्पाला निरोप दिला जातोय. खरं तर कोरोनाचं सावट या वर्षीच्या गणेशोत्सवावरती दिसलं आणि आता तिथं आरती सुरू झालेली आहे. काही वेळापूर्वीच इथं आरती सुद्धा झाली आणि आज राज्यभरात कानाकोपऱ्यामध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय. अत्यंत साध्या पद्धतीनं जे सरकारनं गाईडलाईन घालून दिल्या, अगदी त्याचं तंतोतंत पालन करत बहुतांश ठिकाणी आज बाप्पाचं अगदी साधेपणानं विसर्जन केलं जात आहे. अनेक ठिकाणी तर हौदामध्ये विसर्जन केलं जाते किंवा जागेवर विसर्जन केलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी विसर्जन करायला अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचं पालनसुद्धा नागरिक करतायत. अगदी कमी संख्येमध्ये हे विसर्जन केलं जात आहे. दरवर्षी आपल्याला कल्पना आहे की ही वेळ जी आहे ती खरं तर रस्ते असेल किंवा अवघा महाराष्ट्र दणाणून गेलेला असतो. बाप्पाला जो निरोप दिला जातो अत्यंत उत्साहात हा निरोप दिला जातो. यावर्षी मात्र हा अत्यंत साधेपणाने निरोप दिला जातोय. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, पुणे आणि बाप्पा यांचं जे नातं आहे ते अतूट असं नातं राहिलेलं आहे. चंद्रकांत यांच्याशी संपर्क तुटलेला आहे आपला. पण यावर्षी पुण्यातल्या खरं तर ज्या मिरवणुका असतात त्या मिरवणुका बघण्यासारख्या असतात, पण यावर्षी तो थाट दिसला नाही. मुंबईमध्ये सुद्धा उंचच्या उंच बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाला जेव्हा चौपाटीकडे जात असतात तेव्हा ते विलोभनीय दृश्य असतं. मुंबईकर हजारो नव्हे लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरून हे दृश्य बघत असतात आणि आज मुंबईमधलं चित्र वेगळं होतं. चौपाटीवरचं दरवर्षीचं चित्र आणि आजचं चित्र काय वेगळं होतं सांगण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, तुम्ही सध्या कुठे आहात आणि आज दिवसभरात या विसर्जनाचा दिवस नेमका आजपर्यंतचा सगळ्यात वेगळा कसा ठरला, काय वैशिष्ट्य ठरली? नक्कीच विलास, आपण जर पाहिलं काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, संपर्क होत नाहीये. पण चौपाटीवरती आज खरं तर पोलिसांनी खूप कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता आणि जे घोडदळ तैनात करण्यात आलेला आहे या सगळ्या सुरक्षेच्या दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांमध्ये हे घोडदळ सामील झालेलं होतं आणि आता चौपाटीवरती सुरक्षेच्या कारणास्तव हे घोडदळ तिथं तैनात करण्यात आलेलं आहे. मुंबईच्या चौपाटीवरचं हे चित्र गणेश विसर्जनाच्या दिवशीचं आहे असं कुणी सांगून सुद्धा विश्वास बसणार नाही, इतकं हे चित्र वेगळं आहे. दरवर्षी आपण बघतोय की मुंग्यासारखी माणसं इथं असतात. पूर्णपणे समुद्रकिनारा गणेश भक्तांनी फुललेला असतो, व्यापून गेलेला असतो. ही दृश्य पुण्यातली आहेत. पुण्यातल्या दगडूशेठ गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय. अत्यंत साधेपणानं काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये बाप्पाला हा निरोप दिला जातो. चंद्रकांत फुंदे यांच्याशी संपर्क आपला पुन्हा झालेला आहे. चंद्रकांत, खरं तर तुमच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी पुण्यातला बाप्पाचा जो निरोप सोहळा असतो खरं तर तो अद्वितीय अद्भुत अशा शब्दांमध्ये आपण दरवर्षी त्याचं वर्णन करतो. यावर्षी मात्र अत्यंत साधेपणानं हा सोहळा पार पडतोय. होय विलास, अत्यंत साधेपणाने पहिल्यांदाच 130 वर्षात दगडूशेठ जो मंदिर आहे, गणपती आहे, त्याला 130 वर्षाची परंपरा आहे. या 130 वर्षामध्ये पहिल्यांदाच दगडूशेठचं तिथं मंदिरामध्ये विसर्जन झालेलं आहे. ते छोट्याशा मंदिरामध्ये तो छोटा हौद तयार करण्यात आला. उत्सव मूर्ती जी छोटी आहे तिचं विसर्जन, मुख्य मूर्ती आहे ती आहे तशीच आहे. एकदम मोजक्या लोकांना, पदाधिकारी, काही पोलीस अधिकारी, महापौर एवढ्याच लोकांमध्ये ते विसर्जन सोहळा झाला. बरोबर सूर्यास्ताला म्हणजे 7 वाजता आपण विसर्जन झालं.
आणि यानंतर आता मंडईचं, यापूर्वी बाकीचे जे मानाचे गणपती आहेत त्यांचं झालं, भाऊरंगारीचं झालं, पण दगडूशेठच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या साधेपणाने बाप्पाला भरपूर निरोप देण्यात आला. आपण पाहू शकतो अजूनही गणेश वगैरे सगळं बँड बाजाच्या निनादात बाप्पाला निरोप देण्याचं काम सुरू आहे. पण पहिल्यांदा निश्चितच हवे झालेले आहे, कारण हे कोरोनाच्या साथीमुळे सगळेच एकदमपणे हे गेले, त्यामुळे संसर्ग आणि वाढून चंद्रकांत तुम्ही म्हणताय तसंच अगदी पहाटेपर्यंत या सगळ्या मिरवणुका चालतात. दुसऱ्या दिवशी ही सगळी विसर्जन होत असतं. बऱ्याचदा असं घडलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊयात. मुंबईमधून प्रफुल्ल साळुंखे आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, तुमचा आवाज येत नव्हता, तुम्ही पूर्ण करा तुमचं म्हणणं. विलास, आपण जर पाहिलं तर दरवर्षी लाखोच्या संख्येने गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी बाप्पाच्या उंच मूर्ती ज्या आहेत याच रस्त्यावरनं गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी जात असतात. पण यंदा मात्र करोनाचं संकट असल्यामुळे मुंबईतल्या अनेक सार्वजनिक गणेश मूर्तींना 4 फुटापर्यंतच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बसवण्याची परवानगी या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आली होती. आता आणि संख्या देखील सार्वजनिक गणेश मूर्तींची अत्यंत कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात महत्त्वाचा विलास की यंदा ज्या ठिकाणी गणपती बसलेला असेल त्या मंडपापासून 2 किलोमीटरच्या परिसरातच गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याची या ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खूप कमी मूर्त्या ज्या आहेत त्या गिरगाव चौपाटीकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका गणेश मूर्तीसोबत फक्त 3 लोकांना या ठिकाणी जायला परवानगी मिळते. आणि अत्यंत साधेपणाने, कुठलाही ढोल ताशा नाही, कुठलाही नृत्य नाही, अशा अत्यंत साधेपणाने गणेश विसर्जनाच्या मिरवणूक ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काय तुमच्या मनात भावना आहेत की सध्या काय परिस्थिती आहे? परिस्थिती खूपच वाईट आहे. कोरोनाचं सावट आहेच संपूर्ण समाजावरती, त्याचं आपण भान ठेवलंच पाहिजे. आणि आमच्या गणपती विसर्जन हे आमच्या गणपतीचं 77वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही पालखीतूनच तिचं विसर्जन करतो. पण तुमचं गेल्या अनेक वर्षांची आणि या वर्षाचं काय फरक जाणवतो? यावर्षी फक्त ढोल ताशांमध्ये गाजत वाजत विसर्जन नाही करत आहोत, एवढाच फरक आहे. आणि लोक आमची जरा कमी आहेत. ज्यामुळे सांगितल्याप्रमाणे 4च माणसं असायला पाहिजे, 5च माणसं असायला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही 5च लोक घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आम्हाला असं आहे की लोकमान्य टिळकांची आम्हाला आठवण झाली. तसं की लोकमान्य टिळकांनी जे जसं गणपती स्थापन केलं होतं की सगळ्यांसाठी की एक गणपती आणि जसं गाजा नाही काय, अत्यंत पारंपरिक पद्धतीनं लोकमान्यांना जे अपेक्षित होतं अगदी तशाच पद्धतीनं हे विसर्जन होत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर स्वाती लोखंडे यांच्याकडे जाऊया. स्वाती सुद्धा आपल्याला विसर्जनाच्या बद्दल सांगते. स्वाती, मस्त पाऊस कोसळतोय, पावसाच्या धारा आम्हाला दिसत आहेत. गेल्या वेळेस आपण 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं तेव्हा मुंबई पोलिसांनी थँक्यू म्हटलं होतं मुंबईकरांना. आज पण मुंबईकरांना थँक्यू म्हणण्याची वेळ मुंबईकरांनी असं कृत्य केलंय का? पालन केलंय का सगळ्या नियमांचं? कदाचित जर माझ्या हातात ही छत्री नसती तर मी टाळ्या वाजवल्या असत्या मुंबईकरांसाठी, त्यांच्या सुज्ञपणासाठी आणि त्यांनी दाखवलेल्या समजूतदारपणापायी. कारण जर आपण बघितलं की कधीच आतापर्यंत न भूतो न भविष्यती असं कोणत्याही ठिकाणी विसर्जनासाठी इतकी कमी गर्दी आणि तीही अनंत चतुर्दशी कधीच बघण्यात आली नव्हती. आता मात्र कोरोनाचं संकट पाहता राज्य सरकारनं आवाहन केलं आणि मुंबईकरांनी ते मानलं. ज्या ठिकाणी आता जांभोरी मैदानात मी आहे तो भाग खरं तर आसपास बेडीडी चाळ आणि बाकी इतर चाळींनी पूर्णपणे घेरलेला आहे. म्हणजे इथे गणपतींच्या मूर्त्यांची संख्या खूप जास्त असते आणि तितकीच गर्दी विसर्जनासाठी असते. पण आता जर बघितलं पाऊस आहे म्हणून मूर्त्या नाही असं वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते की सकाळपासून खूपच कमी इथे मूर्त्या आल्यात. खरं तर दादर चौपाटीवर पण बघितलं तर अवघ्या 35 मूर्त्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आल्या होत्या. याचाच अर्थ असा आहे की मुंबईकरांना सरकारच्या आवाहनाला खरं तर प्रतिसाद देत एकूणच गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने केला. टिळकांना जो अपेक्षित होता तो गणेशोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे या मूर्त्यांची जी उंची आहे ती 4 फुटांची ठेवली, त्याने कोणताही आक्षेप न घेता. त्यामुळे अशाच मूर्त्यांची उंची कमी करावी का या संदर्भात आपल्यासोबत स्थानिक खासदार अरविंद सावंत आहेत आणि महापौर आहेत. आपण महापौरांकडनं प्रश्न घेऊया की यावेळी बघितलं आपण की मूर्त्यांची कमी उंचीमुळे पावित्र्य अबाधित राहिलं गणेशोत्सवाचं. तर तुम्हाला वाटते का की मूर्त्यांची उंची ही अशाच पद्धतीनं कमी असावी?
नाही, मुळामध्ये राज्य सरकार आणि गणेश उत्सवांची जी समिती आहे, समन्वय समिती, त्या लोकांनी बसून एक निर्णय घ्यावा. कारण आत्ताच्या घडीला आपण जे गणपती आत्ता पाहिले हे सगळ्यांच्या आय कॉन्टॅक्टमधले गणपती होते. म्हणजे आपण गणपतीच्या डोळ्यामध्ये बघून आपण आपला मनोभाव, आपला भक्तिभाव सांगत होतो. तर आणि खरंच आहे की अगदी पवित्र राखून आपण त्यांचं साधारणतः गणपतीशी थेट आपली नजर भिडेल अशी उंची असावी, साधारणतः अशी असावी असं तर लोकांना वाटतंय. अरविंद सावंतांकडून एक प्रश्न घेऊया की ज्या पद्धतीनं मुंबईकरांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय, तुम्हाला वाटते का की मुंबईकरांची तारीफ करावी किंवा टाळ्या वाजवाव्या? टाळ्या पण वाजवा, तारीफ जितकी करावी तितकी थोडी आहे. त्याच्यात महत्वाचं असं आहे की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक वाक्य छान उद्गारलं होतं, मूर्तींची उंची कमी करा पण उत्सवाची उंची वाढवा. आणि ती उत्सवांची उंची वाढलेली आपण पाहतोय आणि लोकांनी जो प्रतिसाद दिलाय, म्हणजे माझ्या हयातीत 60 वर्षात आम्ही कधी यापूर्वी असं पाहिलं नाही. तो प्रतिसाद ज्यावेळेला पाहायला मिळाला, लोकांचं कौतुक करावं तितकं थोडं. तर आपण पाहतो की खासदार आणि महापौर दोघांनीही टाळ्या वाजवलेल्या आहेत मुंबईकरांसाठी. खरंच मुंबईकरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण हा मुंबईकर कधी कधी भावनिक होतो, कधी कधी आपल्या भावनांना मुरड घालणं त्याला जमत नाही. पण एकूणच कोरोनाचा संसर्ग पाहता त्यानं यावेळेला मात्र मूर्तीची उंची कमी नाही ठेवली. एक सामाजिक भान सगळ्या मुंबईकरांनी दाखवलेलं आहे. स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण तर मुंबईकरांना थँक्यू म्हणूच, मुंबईकरांचं कौतुक करूच, पण जर समुद्राला बोलता आलं असतं तर कदाचित समुद्रानेही म्हटलं असतं थँक्यू मुंबईकर. कारण आज खूप चांगल्या प्रकारचं सामाजिक भान सगळ्या मुंबईकरांनी पाळलेलं आहे. यानंतरची बातमी राजकीय गोटातून आहे. औरंगाबादमध्ये मात्र तिकडे मंदिर उघडण्यावरून, मशीद उघडण्यावरून राजकीय रणकंदन सुरू झालेलं आहे. आज शिवसेना आणि MIMचे नेते कार्यकर्ते आमने सामने आले. MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी मंदिरं उघडण्यासाठी पुढाकार घेतला. मंदिरात जाऊन त्यांनी पुजाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग शिवसेना आक्रमक झाली. त्यांना रोखण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आणि त्यामुळे धार्मिक स्थळं उघडण्यावरून एक वेगळ्या प्रकारचं धर्मयुद्धच तिथं सुरू झालं की काय असं चित्र होतं. काहीशी धुमश्चक्री सुद्धा तिथं उडाली. आता आज मंदिरासाठी आक्रमक असलेले इम्तियाज जलील उद्या मात्र त्या ठिकाणी मशिदी उघडण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. त्यामुळे आता उद्या नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आजचं आंदोलन त्यांनी तुर्तास जरी मागे घेतलं असलं तरी उद्याच्या आंदोलनावर मात्र ते ठाम आहेत. उद्या ते मशिदी उघडणार आहेत. मी फक्त येणार होतो जेव्हा त्यांना बातमी कळली की खासदार येणार आहे, तर इतक्या मोठ्या संख्येने माझा उद्देश जे होता ते मंदिर उघडण्याचा होता आणि ते कोणत्या मार्गाने व्हायचं मला हे सांगायचे आहे की जे झोपेत होते इतक्या महिन्यापासून आम्ही तुमचीही सरकारला विनंती करत होते. हिंदुत्वाचे मोठा गप्पा मारणारे जे सरकार आहे त्यांना आम्ही हे विनंती करत होते की कमीत कमी गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण एक निर्णय घ्या की आपण महाराष्ट्रातली सगळी मंदिरे आपण उघडी करणार आहे. ते तुम्ही नाही करत होते म्हणून नाईलाजाने मला रस्त्यावर येण्याची वेळ आली. मी 2 दिवसानंतर परत येईल म्हणून. हो, 2 दिवसानंतर आम्ही इथे परत 2 दिवसा इथे थांबू. मी आता इथे आतून आलो बाहेर, तिथून आलो, मंदिरातून आलो. 2 दिवसानंतर आम्ही इथे आहोत सगळे. इथे सगळे शिवसैनिक बसतील. आता त्यांना मंदिर उघडू देणार नाही. अरे कसं तो कोण, आम्ही उघडू ना मंदिर. माननीय मुख्यमंत्री सांगतील त्यावेळेस आम्ही उघडू. आज मुख्यमंत्री उघडणार आहे पण मुद्दाम राजकारण करायचं हे कशाला करायचं. ते मशीद उघडणार आहे पण उद्या मशिदी चालू आहे साहेब. चलता माझ्या बरोबर तुम्ही. मशिदी सुरू झाल्या. मशिदी सुरू झालेलं आहे. आता ह्या इकडची आपल्या सुराणा बिल्डिंगच्या बाजूची मशीद आणि 250 लोक तिथे आता नमाज पडत असले. दरम्यान पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केल्यानंतर सुद्धा पंढरपुरातलं मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार अशा प्रकारचा निर्णय आता मंदिर समितीने घेतलेला आहे. त्यामुळे मंदिर समितीने ही घोषणा केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना जे आश्वासन देण्यात आलेलं होतं की पुढच्या 8 दिवसात SOP नियमावली तयार करून आम्ही या संदर्भातला निर्णय घेऊ, हे मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन होतं त्याचं काय झालं हा सवाल सुद्धा आता या निमित्तानं निर्माण होतोय. कारण पंढरपूरचं मंदिर आता 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातल्या मंदिरांवरून जे रणकंदन सध्या सुरू आहे ते पुढचे काही दिवस सुरू राहील यात शंका नाही.
आणि यानंतर एक दुःखद बातमी आहे। शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं दुःखद निधन झालेलं आहे। वयाच्या 104व्या वर्षी त्यांचं हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झालेलं आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा तीनही राज्यांमध्ये लाखो नाही तर कोट्यवधी त्यांचे जे शिष्य आहेत यांची संख्या आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग सुद्धा आहे। डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे पहिले डॉक्टर म्हणून ओळखले जातात लातूर जिल्ह्यातले, आणि 104 वर्षांच्या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात समाजासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या जाण्यानं त्यांच्या संपूर्ण शिष्यवर्गावर एक शोककळा पसरली आहे। आणि यानंतरची बातमी आहे एनसीबी कडून सध्या सुरू असलेल्या कारवाईच्या संदर्भातली। सुशांत सिंग मृत्यू प्रकरणामध्ये एनसीबीनं मुंबईमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। एका बाजूला सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचं गूढ समोर आणत असताना जे चॅटिंग समोर आलं रियाचं, त्या चॅटिंगच्या माध्यमातून काही ड्रग्ज कनेक्शन सुद्धा समोर आलं आणि आता अंमली पदार्थ तस्करांवर एनसीबी कडून एक मोठी कारवाई सुद्धा केली जाते। बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवणारे अनेक धेंड सध्या एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे। खरं तर सुशांतच्या प्रकरणामध्ये जे काही चॅट आतापर्यंत समोर आले त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या, पण आता रियाचे आई वडील सीबीआयच्या रडारवर आहेत, कारण रियाच्या आई वडिलांच्या संदर्भातले सुद्धा काही बाबी समोर आलेल्या आहेत। सुशांतच्या बहिणीकडून सुद्धा काही गोष्टी चॅटच्या माध्यमातून आता समोर आलेल्या आहेत आणि सुशांतवर ज्या उपचार केले जात होते, सुशांत जे औषध उपचार घेत होता त्या संदर्भातलं सुशांतच्या बहिणीचं जे हे चॅट आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या चौकशीमध्ये। जो दावा रियाकडून केला जात होता की सुशांत एका आजाराशी सामना करत होता, त्याच संदर्भात बहिणीशी सुशांत जेव्हा चॅट करतोय तेव्हा सुद्धा तो औषध उपचार आणि डॉक्टरांच्या संदर्भात, प्रिस्क्रिप्शनच्या संदर्भात सुद्धा बोलताना दिसतोय। या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।